महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। मार्च 2026 मध्ये घरातील प्रत्येक 60 वर्षावरील व्यक्तीला सरकारकडून आता 10 भेटवस्तू मिळणार आहेत। पण या 10 भेटवस्तू देत असताना फक्त ठराविक लोकांची निवड केली गेली नाहीये, तर जवळपास 93 लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। तुमच्या घरातील प्रत्येक 60 वर्षावरील मोठी असणाऱ्या व्यक्तीला या सुविधा सरकारमार्फत दिल्या जाणार आहेत। पुढील 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या 10 वस्तूंची नावे सांगणार आहे। त्यासाठी सरकार हजारो रुपये खर्च करत आहे। सरकारने त्या वस्तू तुम्हाला देत असताना मंत्रिमंडळामध्ये एक बैठक भरवली होती। त्यातच आता वयोश्री योजनेचा विस्तार करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती ही 60 वर्षावरील असेल किंवा तुम्ही स्वतः 60 वर्षावरील असाल तर लक्षपूर्वक ऐका की वयोश्री योजनेअंतर्गत नागरिकांना कोणत्या 10 वस्तू मिळणार आहेत। कारण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक असा ऐतिहासिक निर्णय झाला जो ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील। महाराष्ट्रातील 93 लाख ज्येष्ठ नागरिकांना मार्च महिना फायद्याचा ठरणार आहे। यामध्ये ज्या 10 वस्तू मिळणार आहेत त्या एका खास किटमध्ये आहेत, ज्याची किंमत हजारोच्या घरात आहे। पण हे मिळवण्यासाठी तुमचं नाव हे 93 लाख नागरिकांच्या यादीत असणं महत्त्वाचं आहे। हे सगळं तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि येत्या 10 दिवसांमध्ये तुमचं नाव यादीमध्ये जाहीर होणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या उतार वयाची सोय करण्याचा विचार सरकारने केलाय। त्यामुळे केंद्र सरकारने देखील वयोश्री योजनेचा विस्तार करण्याचा विचार केला होता आणि अखेर राज्य सरकारने या निर्णयाचा विस्तार केलाय। त्यामुळे आता फक्त गरीबच नाही तर प्रत्येक 60 वर्षावरील नागरिकाला याचा लाभ देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। सरकारने यासाठी तब्बल शेकडो कोटींचा निधी मंजूर केलाय। या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फक्त वस्तूच मिळणार नाही तर काही जणांना थेट रोख रक्कम देखील मिळू शकते। अशी रक्कम ही कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार आणि कोणत्या नागरिकांना वस्तू मिळणार आहेत याची देखील माहिती राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। ती देखील आपण पुढे पाहणार आहोत। कारण वयोवृद्धांसाठी आता वैद्यकीय उपकरणं व अन्य वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। 60 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत ही शासनाकडून मिळणार आहे। मग मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कोणत्या वस्तू मिळणार आहेत आणि कोणाला थेट रोख रक्कम मिळणार आहे। येत्या मार्च महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्याचबरोबर तुम्हाला 10 वस्तू देखील मिळणार आहेत। परंतु या वस्तू नेमक्या कोणाला मिळणार आहेत आणि पुढच्या 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सरकारकडून कोणत्या 3 अटी लावण्यात आल्या आहेत, ज्या पूर्ण करणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर यासाठी तुम्हाला कोणता अर्ज भरावा लागणार आहे का किंवा कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे का? तर असं काहीच नाहीये। कारण सरकारने ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्याचा विचार केला। याच वेळी नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये किंवा 60 वर्षावरील नागरिकांना अर्ज भरण्यासाठी फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी सरकारने कोणत्याही अर्जाची पूर्तता करण्यास सांगितलेलं नाहीये। त्यामुळे नागरिकांनो थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। 10 वस्तू देखील तुम्हाला मोफत मिळणार आहेत आणि ज्या 10 वस्तूंची किंमत ही हजारोंच्या घरात आहे। परंतु याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज भरण्याची गरज नाहीये। पण त्यासोबतच नागरिकांनो तुम्हाला 3 अटींमध्ये बसणं बंधनकारक केलं आहे। मग नेमक्या 3 अटी कोणत्या लावल्या आहेत हे देखील जाणून घ्या। तुम्ही म्हणाल की ही योजना फक्त ग्रामीण भागातील नागरिकांसाठीच लाभदायक आहे का? तर तसं नाहीये। जर तुम्ही 60 वर्षावरील असाल आणि तुम्ही शहरी भागातील असाल तरी देखील तुम्हाला या 10 वस्तू मिळणार आहेत। त्यासोबतच रोख रक्कम देखील मिळू शकते। बघा, वयोश्री योजनेचा विस्तार झालाय आणि मंत्रिमंडळाने निर्णय जाहीर केला। वाढत्या वयासोबत नागरिकांना दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात। कधी चष्मा फुटतो तर कधी कानाला कमी ऐकू येतं। नागरिकांना कायम दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात आणि या सगळ्या अडचणींचा आढावा घेत असताना फडणवीस साहेबांनी सांगितलंय की माझ्या राज्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आता कोणाकडे हात पसरवण्याची गरज पडणार नाही। मग तुमच्या गोळ्या औषधांचा खर्च असू देल किंवा तुमच्या दैनंदिन गरजा असू देत, तुम्हाला या सर्वांसाठी आता रोख रक्कम मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक असा निर्णय जाहीर केला जो आजवर भारतातल्या कोणत्याही सरकारने घेतला नव्हता। आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10 वेगवेगळ्या मोठ्या भेटवस्तू देखील मोफत मिळणार आहेत। त्यासाठी सरकारने 3 महत्त्वाच्या अटी लावल्यात। जर त्या अटींमध्ये तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला 10 वस्तू मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला बाजारामध्ये 10 ते 15 हजार रुपये मोजावे लागतील। ते आता तुम्हाला मोफत मिळत आहेत। त्यामुळे पुढची 3
मिनिटही तुम्ही लक्षपूर्वक ऐका की कोणत्या अटी असणार आहेत, कारण हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी खूप मोलाचा आहे. तर बघा, यातल्या ज्या 10 वस्तू असणार आहेत त्यातील पहिल्या 3 वस्तू अशा आहेत की ज्या गरजेच्या आहेत आणि ग्रामीण भागातील प्रत्येक कष्टकरी माणसाला त्या लागतातच. आणि 5व्या क्रमांकाची वस्तू आहे ती तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे, जे आतापर्यंत फक्त श्रीमंत लोकांनाच परवडायचं, पण आता प्रत्येक 60 वर्षावरील नागरिकांच्या घरामध्ये ती वस्तू असणार आहे. ही योजना फक्त 1 मार्चपासून लागू होणार आहे का, ही योजना पुढच्या 5 महिन्यामध्ये सर्वत्र चालू राहणार आहे, याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. 10 वस्तूंची नावं देखील जाहीर करण्यात आलेली आहेत. सरकारने यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे पैसे देण्याचा. दैनंदिन गरजांसाठी तुम्हाला आता 10 वस्तू मिळत आहेत, परंतु 60 वर्षावरील नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा आधार असणार आहे, ती म्हणजे रोख रक्कम. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या 10 वस्तूंचा उल्लेख केला आहे, त्याचबरोबर पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे देखील आपण लक्षपूर्वक ऐका, कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी GR आलाय. त्या GR मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली आहे, ती म्हणजे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्या नागरिकांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका. पुढील 3च मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली मोठी घोषणा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण फक्त 1 मार्च नंतर नागरिकांना ही भेटवस्तू मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु हा निर्णय जर केंद्र सरकारकडून देखील मान्य झाला तर दर महिन्याला तुम्हाला रोख रक्कम मिळू शकते, असं देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील 60 वर्षावरील नागरिकांसाठी ही बातमी मोलाची ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट शब्दात आव्हान केलंय की इथून पुढे प्रत्येक महिन्याला या 10 वस्तू मिळणार आहेत. त्यामुळेच या 10 वस्तू मिळत असताना नागरिकांची जी 5व्या क्रमांकाची वस्तू आहे ती कमीत कमी 5 ते 7,000 रुपयाची आहे. त्यामुळे आता 2026 मध्ये नागरिकांसाठी हा निर्णय घेत असताना सरकारने प्रत्येक घराघरात असणाऱ्या 60 वर्षावरील नागरिकांना आता कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं जाते. म्हातारपणी तुमच्या हक्काची शिदोरी म्हणजे राज्य सरकार ठरणार आहे, पण त्यासाठी 3 अटींची पूर्तता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत की आता वस्तू तुम्हाला देत असताना जर तुम्हाला चष्म्याचा प्रॉब्लेम झाला असेल, तर तुम्हाला ऐकायचा प्रॉब्लेम असेल किंवा गुडघेदुखी असेल, BP शुगरच्या गोळ्या काही लोकांना चालू असतील, तर त्या सर्व आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी आता राज्य सरकार खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी उभं राहणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फॉर्म आता कुठेही सुटलेले नाही आहेत किंवा यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरायचा नाही आहे. स्वतः राज्य सरकार तुम्हाला स्वतःहून मदत देते. त्यामुळे या योजनेचा विस्तार सरकारने केला आहे. बैठकीमध्ये निर्णय झाला. आता तुम्हाला वाटत असेल की यादीमध्ये माझं नाव आहे का नाही, तर याची देखील माहिती आपण सविस्तर घेणार आहोत. पुढील 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या अटी सांगणार आहे. त्यामुळे कान उघडे ठेवून ऐका की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज मंत्रालयातून 93 लाख ज्येष्ठ नागरिकांच्या नशिबाचं कुलूप उघडलंय. महाराष्ट्रातील प्रत्येक घरासाठी, ज्या घरात 60 वर्षावरील माणसं आहेत त्या प्रत्येकासाठी ही घोषणा महत्त्वाची ठरली आहे. सरकारने राष्ट्रीय वयोश्री योजनेचा विस्तार केला. याचाच अर्थ असा आहे की आता फक्त ठराविक गरीब लोकांनाच नाही तर राज्यातील 60 वर्षावरील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पण या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेल्या 3 अटी. या 3 अटी कोणत्या आहेत हे ऐका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं 60 वर्षाचं नागरिक तुम्ही असणं महत्त्वाचं आहे. या योजनेचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी वयाचा पुरावा म्हणजेच तुमचं वय हे 1 मार्च 2026 पर्यंत पूर्ण 60 वर्ष पूर्ण असायला हवं. त्यानंतर दुसरी गोष्ट यामध्ये आहे ती म्हणजे आधार कार्ड अपडेट. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे आधार कार्ड असणं अनिवार्य आहे आणि तेच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असायला हवं, कारण कोणत्याही वस्तूच्या बदल्यामध्ये सरकार थेट 3,000 ते 5,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून तुमच्या आवडीचं उपकरण किंवा तुमच्या औषध उपचाराचा खर्च भागवण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. त्यामुळे आता तुमचं आधार कार्ड असणं अनिवार्य आहे आणि ते बँक खात्याशी लिंक असायला हवं. नागरिकांनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमचं पिवळं व केसरी रेशन कार्ड. नागरिकांनो, आता या गोष्टींची पूर्तता तुम्ही करून ठेवा, कारण कोणताही अर्ज तुम्हाला भरायचा नाहीये, कागदपत्र तुम्हाला कुठेही जमा करायचे नाहीयेत. फक्त तुमच्याकडे ही गोष्ट असायला हवी जेणेकरून या 10 वस्तू तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. 3 अटी जाणून घ्या. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे 10 वस्तू. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अनेक नागरिकांना चालण्याचा प्रॉब्लेम असतो, तर त्या नागरिकांसाठी चालताना आधार
आधार लागणार आहे. त्यासाठी अँटी स्किड काठी देखील दिली जाईल. त्यानंतर ज्यांना चष्मा आहे त्यांच्या डोळ्याची तपासणी करून दूरदृष्टी दोष असलेल्या ज्येष्ठांना मोफत नंबरचा चष्मा दिला जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे सांधेदुखीचा बेल्ट. ज्यांना कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी आहे त्यांना बेल्ट दिला जाईल. त्याचबरोबर ज्या नागरिकांच्या दातांचा प्रॉब्लेम आहे, दात नसताना जो त्रास होतो त्या नागरिकांना दात बसून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना 3 ते 5 हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे त्या पैशातून तुम्ही अनेक वस्तू खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नागरिकांना आता आरोग्यासाठी उपयुक्त असा पोषक आहार दिला जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला कॅल्शियम, प्रोटीन मिळतील. अशा वस्तू देखील दिल्या जातील. नागरिकांनो, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट दिली जाणार आहे ती म्हणजे रोख रक्कम. जर तुम्हाला गोळ्या औषधाचा खर्च भागवायचा असेल तर रोख रकमेमधून तुम्ही तो भागवू शकता. मुख्यमंत्र्यांनी 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि वयोश्री योजनेचा विस्तार केला. फडणवीस साहेबांनी सांगितले की हे सर्व साहित्य, हे पैसे तुम्हाला मिळतील, परंतु वयोश्री योजनेसाठी 1 मार्च 2026 पर्यंत तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं असायला हवं. त्यामुळे नागरिकांनो, जर तुमचं वय हे 60 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला वयोश्री योजनेचा पूर्णपणे लाभ मिळणार असून राज्य सरकारकडून उतार वयामध्ये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.